अचलपूर येथील सामाजिक वनीकरण यांनी वनक्षेत्रपाल अशोक माकडे यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी वृक्ष विक्री स्टॉलचे उद्घाटन एसडीओ संदीप कुमार अपार, बीडीओ जयंत बाबरे, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, अभियंता देवीदास पोटे, सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे, राजकुमार बरडिया, आदिवासी पर्यावरणची योगेश खानजोडे, संजय डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्थानिक पंजाबराव देशमुख कृषी केंद्र येथे वृक्ष विक्री स्टॉल नागरिकांसाठी खुले करण्यात आले। यामध्ये विविध प्रजातीचे रोपटे विक्रीसाठी उपलब्ध करून सामाजिक वनीकरण यांच्यातर्फे अत्यल्प दरात उपलब्ध होतील। या प्रसंगी सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल अशोक माकडे, मधुकर रेचे, मिश्रा, मनोज प्रजापती, वनमजूर उपस्थित होते। तत्पश्चात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अचलपूर येथे विद्युत कर्मचारी ज्यांनी कोरोना संसर्गवेळी वेळोवेळी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या कोरोना योद्धा विद्युत कर्मचारी यांना राजकुमार बरडिया यांच्या पुढाकाराने गजानन कोल्हे, योगेश खानजोडे, संजय डोंगरे, अभियंता देवीदास पोटे यांच्या हस्ते रोग प्रतिरोधक सेंद्रिय हळद व होमिओपॅथी आर्सेनिक अल्बमचे वाटप करण्यात येऊन सर्व विद्युत कर्मचारी यांच्या सेवेप्रती आभार व्यक्त केले। आदिवासी पर्यावरण समितीच्या वृक्षारोपण अभियानाचे स्थानिक देवमाली येथे वृक्षप्रेमी गिरीश भोयर, मंदा भोयर यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान 2020 चा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सुधीर रसे यांच्या जन्मदिनी मान्यवर यांनी शुभकामना देऊन सर्वप्रथम त्यांच्या हस्ते एक झाड लावून जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, देवमाली सरपंच पद्मा साळुंके, गजानन कोल्हे, सुधीर रसे, अभय मतने, निलेश सातपुते, योगेश खानजोडे, संजय डोंगरे तथा गिरीश भोयर मित्रपरिवार उपस्थित होते। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।